आहे तर रेशमाट आहे, माझ्या मोठ्या चुलत जाऊबाई. त्या म्हणाले चल नीलम मी तुझ्या बरोबर येते नवीन घराकडे, लय दिवस झालं तुझं नवीन घर बनवलं नाही. मग मी घरात गेल्यानंतर सगळं काय दाखवलं, किचनमध्ये कुठं काय काय ठेवणार आहे, कसं डेकोरेशन करणार आहे. पूजा झाल्यानंतर गंमत अशी आहे की घरामध्ये सगळ्यात मीच उंच आहे आणि त्या खिडकी आहे का नाही कोणाच्याच हाताला येत नाहीत. आणि घरी परत रिटर्न जाताना त्यांनी मला हे झाड दाखवलं. मी तर हे झाड बघत होती पण मला काय माहीतच नाही. त्या म्हणाले अगं हे पहिल्या जमान्यात नव्हतं का द्रोवण आणि पोतरावळ्या बनवतात त्याचं झाड आहे. मग मी पण तोडून घेतलं, बोलल्या चल तुला घरी गेलं दाखवतो. आणि त्यांच्या घरी बघा मिक्सरचं तुटलेलं भांडं, तेलाचे डबे, जग, मग बाटल्या, सगळ्यांमध्ये चिली गुलाबाची झाडं लावलेलं आहे. कसलं झाड फुललंय, मुळं पण फुटलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यातनं खाल्ली. आणि तिथं बसल्या बसल्या त्यांनी द्रोवण पण बनवून दिलं. द्रोवण नाही पत्रावळी बनवलं. यायला हे भांड्याचं कुणी काढले, पहिल्या जमान्यात बरं होतं ना पत्रावळ्यावर जेवायचं आणि फेकून द्यायचं. आजकाल नुसती सकाळ दुपार संध्याकाळ औषधं खाल्ल्यासारखी नुसती भांडीच घासत बसायला लागते. चला तरी सकीनो लवकर लवकर पळत पळत आपण आहे ना पत्रावळ्या आणि द्रोवरचा कारखाना काढूया, पैसाच पैसा. मग काय.